पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महत्त्वाकांक्षी इनर रिंग रोड प्रकल्पाला अखेर गती मिळाली आहे। या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 11 गावातील सुमारे 120 हेक्टर जमिनींची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून संबंधित जमिनीचे भरपाई दरही निश्चित करण्यात आले आहेत। त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सोलू ते वडगाव शिंदे या मार्गावर भूसंपादन करण्यात येणार असून यासाठी 113 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण, मोजमाप आणि भरपाई याचा सविस्तर अहवाल तयार करून तो PMRDA कडे सादर केला आहे। पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह आसपासच्या भागात वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हा प्रकल्प राबवण्यात येत आहे। या रिंग रोडमध्ये उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग आणि मोठ्या पुलांची उभारणी करण्यात येणार आहे। त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे। रिंग रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सोलू ते पुणे अहिल्यानगर महामार्ग या सुमारे 10.40 किलोमीटर लांबीच्या मार्गाचा समावेश आहे। त्यापैकी सोलू ते वडगाव शिंदे हा 4.70 किलोमीटरचा टप्पा PMRDA कडून विकसित केला जाणार आहे, तर लोहगाव ते पुणे अहिल्यानगर महामार्ग हा 5.70 किलोमीटरचा भाग पुणे महापालिकेकडून विकसित करण्यात येणार आहे। सोलू, निरगुडी आणि वडगाव शिंदे या गावासाठी भरपाई दर निश्चित करण्यात आले असून या भागातील भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। सोलू ते वडगाव शिंदे या 4.7 किलोमीटरच्या पट्ट्यासाठी सुमारे 28 हेक्टर जमिनीचे संपादन आवश्यक आहे। तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एकूण 42.30 किलोमीटर लांबीच्या भूसंपादन प्रस्तावाची प्रक्रिया सुरू असून त्यापैकी 40.82 किलोमीटरचे प्रस्ताव तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे। PMRDAचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले की रिंग रोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आली आहे। 11 गावातील जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। पुणे रिंग रोड प्रकल्पामुळे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठा दिलासा मिळणार आहे। भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या महत्त्वाच्या प्रकल्पाची अंमलबजावणी अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।